नमस्कार, रसस्वादम किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी करणार आहे नैवेद्याला लागणारी महालक्ष्म्यांना किंवा आठवीला जी आंबील लागते ती ज्वारीची आंबील। चला तर मग बघूया कशी करायची ते। यासाठी लागणारे साहित्य म्हणजे सगळ्यात पहिले ही आपल्याला अशी ज्वारी घ्यायची आहे। ही ज्वारी धुवून घ्यायची स्वच्छ आणि घरातच तुम्ही 4-5 तास वाळत टाका आणि मग दुसऱ्या दिवशी अशी जाडसर दळून आणायची। जसा आपला जाड रवा असतो ना तशी तुम्ही गिरणीवरून आणू शकता किंवा घरी मिक्सरवरही काढू शकता। समजा घाई असेल तर मग ही ज्वारी तुम्ही घाईघाईत नुसतं पाण्याचा हात लावून अशी ओली करून फक्त अर्धा तास नॅपकिनवर वाळत टाकली, घरातच ठेवायची आणि त्याच्यानंतर मिक्सरवरती असं तुम्हीचा जाडसर भरडा दळून घेतला तरी घरच्या घरी ही दळल्या जाते मिक्सरवरती। त्यानंतर ह्याचं प्रमाण मी नॉर्मल वाटीनी 1 वाटी हा ज्वारीचा भरडा घेतलेला आहे। यात मी ह्याच वाटीनी 1 वाटी आंबट दह्याचं ताक टाकलेलं आहे आणि 1 तास मी याला भिजायला ठेवलेलं आहे। इतर साहित्य आपलं लागणार म्हणजे तेल। ह्या वाटीचं माप आहे नॉर्मल वाटी, त्यांनी मी 4 टीस्पून पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्यांनी 4 चमचे तेल घेतलेलं आहे। मोहरी घालणार आहे। त्याच्यानंतर ज्वारीची आंबील करतो त्यात आपण तिखट किंवा हळद घालत नाही। कोणाकोणाकडे हळद घालतात, कोणाकडे घालत नाही, मी घालणार नाही। अर्धा चमचा मोहरी टाकणार। 2 हिरव्या मिरच्या मी चिरून घेतलेल्या आहेत। अर्धा चमचा मी हिंग घेतलेला आहे। अर्धा टीस्पून गोडलिंबाची भरपूर पानं घ्यायची आहेत। त्याच्यानंतर दाणे आणि खोबरं किती घालायचं ऐच्छिक आहे, पण ते भरपूर असले पाहिजे। खोबऱ्याचे असे पातळ काप करून घ्यायचे इतके आणि मग त्याचे तुम्ही असे बारीक तुकडे करून घेतले तरी चालतात। जवळजवळ 2 टेबलस्पून मी खोबरं आणि 2 टेबलस्पून मी भाजलेले शेंगदाणे घेतले आहे। 1 टीस्पून साखर, चवीप्रमाणे मीठ आणि आता हे पाणी। एका वाटीच्या जो भिजवलेला भरडा आहे आपण ज्वारीचा त्याच्यासाठी मी 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे। पण हे पाण्याचं प्रमाण प्रत्येकाकडली ज्वारी वेगळी असते, त्याच्यावर वेगवेगळं अवलंबून असतं। चला तर मग आपण आता कृतीला सुरुवात करूया। हे बघा, यात आता मी तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं की आपल्याला यात मोहरी घालायची आहे। की लगेच यात आपल्याला मिरची घालायची आहे। मिरची थोडीशी होऊ देऊया। आपल्याला यामध्ये ना 2 इंच मी आलं देखील घालणार आहे। दाखवायला सांगायला विसरले मी। 2 इंच आल्याचे तुम्ही तुकडे करून टाकू शकता किंवा कीस, कोणाला तुकडे आवडत नाही दाताखाली आलेले म्हणून मी कीस करून घालते। त्याच्यामुळे तुम्ही देखील तुमच्या इच्छेप्रमाणे काय ते घालू शकता। नंतर घालणार आहे मी हा कीस। आता आपण यामध्ये गोडलिंब घालूया। थोडीशी मिरची आपली पहा, थोडीशी रंग बदललेला आहे, दिसते आपल्याला। आता आपण या गोडलिंबाची भरपूर पानं, गोडलिंब हा देखील ऐच्छिक आहे, तुम्हाला किती त्याची चव आवडते याच्यावर अवलंबून आहे। आणि आता हा हिंग, हिंग
हिंग घातल्या घातल्या आपल्याला हे पाणी घालायचे आणि आता पाण्याला उकळी येतपर्यंत आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत। हे बघा, आता आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता मी गॅस एकदम मंद केलेला आहे। ह्यात आपल्याला आपण जे शेंगदाणे घेतले होते ते टाकायचे। खोबऱ्याचे असे पातळ पातळ काप केले होते। ह्याचा साईज किती पाहिजे तुकड्यांचा हा तुम्ही ठरवायचा। मी असे त्याचे 2-2 तुकडे करून घेते असं छोट्या साईज मध्ये। त्यानंतर हा जो मी 2 इंच आल्याचा किस केला होता तो घालते। 1 टीस्पून साखर, आणि चवीप्रमाणे मीठ। आता मी गॅसची फ्लेम थोडी मोठी करते। मध्यम आचेवरती मी याला 1-2-3 मिनिटं 3-4 मिनिटं छान उकळून हे शिजू देणार आहे। म्हणजे दाणे आणि खोबरं मऊ पडलं पाहिजे म्हणून। ही ना आंबील करायची खरी पद्धत आहे। नाही तर कधी आपण जसा उपमा करतो त्या पद्धतीने सुद्धा आंबील करता येते। रव्यासारखं भाजून घ्यायचं ते आणि जसं आपण करतो मग त्या पद्धतीने जर तुम्ही आंबील केली उपम्यासारखी तर त्यात तुम्ही आंबट दही न घालता लिंबू सुद्धा पिळू शकता। हे बघा 3 मिनिटं होऊन गेलेली आहेत। समजा जर का तुम्ही आता हा भरडा मी या 3 मिनिटं झालेली आहेत, खोबरंही मऊ पडलेलं आहे आणि अगदी शिजवण्याची गरज नाही, कारण आपण जेव्हा आंबील शिजवतो तेव्हा ते शिजणार आहे। फक्त आता थोडंसं मऊ पडण्यापुरतं म्हणून आपण त्याला वाफ दिलेली आहे 3 मिनिटाची। आता हे जे आपण 1 तास भिजवलेला हे आंबिलीचा भरडा आहे की नाही, हा आता आपण यात घालूया। समजा तुमचं अचानक ठरलं आंबील आता खाण्याची इच्छा झाली आणि तुमच्याकडे आंबट दही नाही तर मग तुम्ही ह्याच्यामध्ये 1 लिंबू पिळू शकता या पाण्यामध्ये, म्हणजे मग तेवढाच आंबटपणा येऊन जातो। आता आपण हे यात घालूया। हे पहा, आता आपण आता याच्यात मी 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे आणि 1 वाटी ताकात आपण हे भिजत टाकलेलं आहे। तरीही आपल्याला आता हे 2-3 मिनिटं मंद आचेवर शिजवायचं आहे। त्याच्यानंतर बघायचं की आपल्याला पाण्याची किती गरज पडते आणि मग आवश्यकतेनुसार त्यात पाणी घालायचं। एकदम आधी खूप टाकलं न तर मग काय होतं, कधी कधी ती आंबील खूप आसट होते आणि मग ती आसट आंबील चांगली लागत नाही। 3 मिनिटं झाली आहे, मी झाकण काढलंय। हे पहा, आपली आंबील पूर्ण नाही शिजलेली आहे, ती कणर कणर नक्कीच आहे। ती आपण गरम असते पण या वेळेलाच आपण असं हातावर घेऊन चेक करू शकतो की ती शिजली आहे की नाही। पहा, दाणा अजून शिजलेला नाही आहे, लागतोय हाताला अजून, कसा कडक आहे, कणी कणी अशी लागते त्याची। त्याच्यामुळे आता आपण याच्यात अजून 1 अर्धी वाटी पाणी घालूया। आणि या अर्धी वाटी पाण्याने अजून आता याला मंद आचेवर 3 ते 4 मिनिटं छान शिजू देऊ। हे पहा, 3 मिनिटं झाले। आता मी झाकण काढते। आता आपण बघूया। हे पहा, आता आपलं हे शिजलेली आहे आंबील, आपली तयार आहे। हा दाणा शिजलेला आहे
आणि समजा या वेळेला तर थोडंसं जर आपल्याला वाटलं की नाही काही दाणे शिजले आणि काही नाही, तरी देखील ना गॅस बंद करून टाकायचा, कारण मग ते आंगोंग शिजून जातात. आता इथे आपण कोथिंबीर घालूया. भरपूर कोथिंबीर घालायची, कारण आपण यात धणेपूड किंवा असं काहीही घालत नाही. कोथिंबीर मिक्स करून घेतलेली आहे. आणि आता याच्यानंतर मी 1 मिनिट गॅस मंद आचेवर ठेवणार आहे आणि 1 मिनिटानंतर बंद करून 2 ते 3 मिनिटं गॅस बंद करूनच मी झाकण ठेवून देणार आहे. म्हणजे एक 3 मिनिटानंतर ते 4 मिनिटानंतर मी तुम्हाला आपली फायनल आंबील कशी दिसते ते दाखवते. 3 मिनिटं होऊन गेले आहेत. आपली आंबील तयार आहे. आता मी तुम्हाला सर्विंग बाउलमध्ये काढून दाखवते. आता आपण ही अशी छान आपली ही नैवेद्याची जी आंबील असते ना महालक्ष्म्यांना आठवीला, ही खास आपली आंबील आता तयार झाली आहे. ह्याच्यावर आपण छान कोथिंबीर घालूया. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट याच्यावर टाकायची असते, ती म्हणजे गरम गरम छान फोडणी. मी बघा तेल गरम करायला ठेवलेलं आहे. यात आता आपण छान चमचाभर छोट्या चमच्याने मोहरी घातली आहे. मोहरी छान तडतडायला लागली की यात चांगले चव येईल असा हिंग घालायचा. तेलाप्रमाणे मी याच्यात गॅस बंद करते आणि 1/2 टीस्पून हिंग घातलेला आहे. आता ही छान अशी गरम गरम फोडणी आपल्यावर या आंबिलीवर अशी चांगला असा चुरचुर चुरचुर असा आवाज झाला पाहिजे अशी याच्यावर घालायची. आणि आता ही आंबील खायची. ही नैवेद्याची आंबील या पद्धतीने करतात आणि अशीच खातात. पण जर तुम्हाला एरवी कधीचा आंबील करायची असेल आणि खायची असेल तर कोणाकोणाला याच्यावर बारीक कांदा चिरून देखील टाकून खायला आवडतं. हे आपल्या चवीप्रमाणे अवलंबून आहे आपल्याला कसं आवडतं ते. बघा एकदम सोपी पद्धत आहे आंबील करण्याची. झटपट होणारा आंबील हा पदार्थ आहे. तुम्ही करून बघा. तुम्हाला माझं हे आवडलं असेल तर आपल्या मित्रपरिवाराबरोबर तुम्ही शेअर करा. तुम्ही पण माझ्या या व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रपरिवारालाही सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करायला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला. धन्यवाद.